नमस्कार, गुड मॉर्निंग, वेलकम टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, पाठमागच्या व्हिडिओमध्ये आपण oogenesis प्रोसेस आणि स्ट्रक्चर ऑफ सेकंडरी oocyte बघितलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण फर्टिलायझेशन सिनगॅमी इन ह्युमन बिईंग हे कसं होतं त्याचा स्टडी करणार आहोत. फर्टिलायझेशन सिनगॅमी हाऊ इट इज ऑकर इन द ह्युमन मेल. इन डिटेलमध्ये आपल्याला काय करायचं आहे, आजच्या व्हिडिओमध्ये शिकायचं आहे. सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये जर आपण बघितलं तर प्रायमरी इन्व्हॉल्वमेंट कशाचं होतं तर फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ काय गॅमिट्स. सेक्सुअल रिप्रोडक्शन दॅट आर प्रायमरी इन्व्हॉल्व्स काय होतं सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये फॉर्मेशन काय होतं तर फॉर्मेशन ऑफ गॅमिट्स. ह्युमन बिईंगमध्ये मेल काय करतात, मेल गॅमेट म्हणजे काय स्पर्म तयार होतं आणि फिमेलमध्ये काय होतं तर ओव्हम काय होत असतं तयार होत असतं आणि ह्या गॅमेट जे फॉर्म झालेले गॅमेट आहेत ह्या गॅमेटचं काय होत असतं फ्युजन होत असतं. म्हणजे फर्टिलायझेशन जे दॅट आर इन्व्हॉल्व काय ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व फ्युजन ऑफ काय हॅप्लॉइड मेल अँड फिमेल गॅमेट रिझल्टिंग इन द फॉर्मेशन ऑफ काय डिप्लॉइड झायगोट. फर्टिलायझेशनच्या प्रोसेसमध्ये काय होतं किंवा ह्याची जर डेफिनेशन जर बघायची झाली तर काय म्हणतो आपण तर फ्युजन ऑफ काय हॅप्लॉइड मेल अँड फिमेल गॅमेट रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ डिप्लॉइड झायगोट. हॅप्लॉइड आपण सिंगल एनने काय करत असतो दाखवत असतो, हा मेलकडचा झाला आणि हा एन काय फिमेलकडचा. ह्या दोन्हीचं काय होणार आहे फ्युजन होणार आहे. 2n म्हणजे काय डिप्लॉइड ऑर्गॅनिझम काय होणार या ठिकाणी होणार आहे तयार होणार. लाईक अदर मॅमल्स जे अदर मॅमल्स आहेत ह्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन कसं होतं तर इंटरनल. अदर मॅमल्स कुठले तर आपण काऊ घ्या, सीप घ्या, बफेलो घ्या, ह्यांच्यामध्ये काय फर्टिलायझेशन जे आहे ते काय इंटरनल असतं. इंटरनल फर्टिलायझेशन म्हणजे काय तर फर्टिलायझेशन टेक प्लेस इनसाइड द बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम, त्याला आपण काय म्हणतो इंटरनल फर्टिलायझेशन. आणि एक्सटर्नल फर्टिलायझेशन जे आहे तर फर्टिलायझेशन टेक्स प्लेस आउटसाइड द बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम्स, म्हणजे बॉडीच्या बाहेर होतं. काही ॲनिमलमध्ये काय होत असतं फर्टिलायझेशन एक्सटर्नल होत असतं. म्हणजे ज्यावेळेस फिमेल एग्ज लेग करल त्यानंतरनं काय करत असतं ॲनिमल त्याच्यावरती काय करत असतं स्पर्मचं डिपॉझिशन करत असतात, त्याला काय म्हणतो आपण एक्सटर्नल म्हणतो. आणि हे जे फर्टिलायझेशन आहे हे जे ऑलरेडी आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम शिकलोय त्याच्यामध्ये जे फॅलोपियन ट्यूब किंवा युटेराइन ट्यूबचा जो भाग कुठला ॲम्प्युला, ह्या ॲम्प्युलामध्ये काय होत असतं दॅट आर द साईट ऑफ फर्टिलाइज आणि त्याच्यामध्ये काय होत असतं फर्टिलायझेशन होत असतं. आणि फर्टिलाइज एग्ज किंवा झायगोट हे जे डेव्हलप इंटू काय एम्ब्रिओ अँड दिस प्रोसेस ऑकर विदिन द युटेरस. आणि हा जो झायगोट तयार झालेला आहे हा झायगोट हा कशामध्ये त्याचं रूपांतर होतं तर एम्ब्रिओमध्ये होत असतं आणि एम्ब्रिओमध्ये फर्दर डेव्हलपमेंट ऑकर होत असते. एम्ब्रिओमध्ये रूपांतर होतं आणि हे एम्ब्रिओची काय परत फर्दर डेव्हलपमेंट होणार आहे. आणि ही जी डेव्हलपमेंट होते ते कुठं होते असते तर युटेरसमध्ये. कुठं होते ही युटेरसमध्ये काय होत असते होत असते. आता हे जे फर्टिलायझेशनचे जे आहे मेकॅनिझम हे आपल्याला काय करायचं शिकायचं. त्याच्या आधी आपल्याला ही डायग्राम व्यवस्थित प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशनची डायग्राम काय करायची व्यवस्थित स्टडी करायची. प्रोसेस ऑफ ही डायग्राम जर आपण व्यवस्थित स्टडी केली तर आपल्याला पुढचा जो भाग आहे कुठला मेकॅनिझम ऑफ फर्टिलायझेशन हा काय होणार आहे आपल्याला व्यवस्थित समजणार आहे. नाव द हा जो भाग दिसतो हा काय दिसतोय दॅट आर एग्स किंवा त्याला काय म्हणतो आपण ओव्हम किंवा जे सेकंडरी oocyte फिमेलमधून रिलीज झालेले काय हे सेकंडरी oocyte आहे. आणि ह्याच्या बाजूला जे हे थ्रेड लाईक स्ट्रक्चर दिसतात बघा छोटे छोटे दॅट कन्सिडर टू बी काय स्पर्म. आणि ज्यावेळेस आफ्टर एंट्री ऑफ स्पर्म हे जी व्हायटेलाइन मेम्ब्रेन आहे की त्या व्हायटेलाइन मेम्ब्रेनला स्पर्मची ज्यावेळेस एंट्री होते त्यावेळेस oocyteमध्ये जे अरेस्ट झालेले मेटाफेज सेकंडमध्ये जी सेल डिव्हिजन थांबलेली असते सेकंडरी oocyteची ती काय होत असते कम्प्लीट होत असते. आणि त्यावेळेस काय होत असते दॅट प्रोड्यूस काय सेकंड पोलर बॉडी, त्यावेळेस काय करत असते oocyte सेकंड पोलर बॉडी काय होत असते प्रोड्यूस होत असते. ह्या ठिकाणी स्पर्म अँड ओव्हम जो प्रोन्यूक्लिया ज्यावेळेस आफ्टर एंट्री होईल मेल स्पर्मची त्यानंतर त्याचं रूपांतर फक्त स्पर्मचं न्यूक्लियस काय होणार आहे आतमध्ये जाणार आहे, बाकीचा जो भाग आहे तो बाहेर राहणार आहे. तो कसं होतं काय होतं आपण ते शिकणार आहे.
प्रो न्यूक्लिया काय होतं, सेल होईल आणि फॉर्मिंग न्यूक्लिया काय सेल होणार आहे. स्पर्म आणि ओव्हमचा जो न्यूक्लियस आहे तो सेल होईल, मोठं होईल आणि फॉर्मिंग काय प्रो न्यूक्लिया काय होणार ह्याच्यामध्ये तयार होतं. आता हे प्रो न्यूक्लिया जे आहेत, मेल प्रो न्यूक्लिया आणि काय फिमेल प्रो न्यूक्लिया जे आहे, हे काय अप्रोच टू इच अदर आणि फॉर्म मायटॉटिक स्पिंडल बिटवीन देम. त्यांच्यामध्ये कुठले मायटॉटिक स्पिंडल काय होतात, तयार होतात आणि अप्रोचिंग ते एकमेकाकडे ओढले जातात. आणि क्रोमोसोम ऑफ बोथ जे आहेत प्रोन्यूक्लिया, मेल आणि फिमेल प्रोन्यूक्लिया, हे काय इंटरमिक्स टू इच अदर आणि अशा प्रकारे फर्टिलायझेशन काय होत असतं, कम्प्लीट होतं आणि झायगोट काय होतं या ठिकाणी. हा झायगोट जो आहे तो काय होणार आहे, तयार होणार आहे. ओके, नाव द मेकॅनिझम ऑफ फर्टिलायझेशन. मेकॅनिझम अत्यंत साधं सोपं, ह्याच्यावरती 2 किंवा 3 मार्काचा प्रश्न येतो, 3 मार्कासाठी येऊ शकतो. त्यावेळेस ही डायग्रॅम जे आहे, डायग्रॅम प्लस हे मेकॅनिझम काय करायचं आपल्याला लिहायचं आहे. आता सेमेन जे आहे, सेमेन कधी रिलीज केलं जातं तर ड्युरिंग इजॅक्युलेटेड ड्युरिंग द सेक्शुअल इंटरकोर्स. आणि कोण रिलीज करतं तर दॅट रिलीज बाय काय, स्पर्म. ज्यावेळेस सेक्शुअल इंटरकोर्स असतो, सेमेन रिलीज ड्युरिंग इजॅक्युलेशन हॅज स्पर्म आणि सम सिक्रेशन, त्याच्यामध्ये काय सम सिक्रेशन असतं. जे इन जनरली सिमेन ज्यावेळेस रिलीज होतं ते कुठल्या फॉर्ममध्ये असतं, कोॲग्युलेटेड फॉर्ममध्ये असतं. हे जे कोॲग्युलेटेड सिमेन आहे ना, अंडरगोज काय लिक्विडिफिकेशन. यांच्यामध्ये काय होतं, लिक्विडिफिकेशन आणि स्पर्म बिकम ॲक्टिव्ह. आणि लिक्विडिफिकेशन होऊन काय होतात, हे जे स्पर्म आहेत हे काय होतात, ॲक्टिव्ह होतात. आणि हे जे मेकॅनिझम कसं आहे, ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या स्टेप होतात हे आपल्याला काय करायचं, ह्याच्यामध्ये शिकायचं. आता इन जनरली जर आपण बघितलं तर ह्याचं जे मेकॅनिझम जे आहे, तीन स्टेपमध्ये काय होत असतं, कॅरी होत असतं. पहिली स्टेप मुवमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड द एग्ज. सेकंड स्टेप काय एंट्री ऑफ स्पर्म इन टू द एग्ज. आणि थर्ड स्टेप कुठली, ॲक्टिवेशन ऑफ काय, ओव्हम. नाव द फर्स्ट स्टेप कुठली तर मुवमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड द एग्ज. आता ज्यावेळेस हे इजॅक्युलेशन होतं त्यावेळेस ह्याच्यामध्ये काय होतं, कॅपॅसिटेशन ऑफ स्पर्म. इजॅक्युलेटेड स्पर्ममध्ये काय होतं तर कॅपॅसिटेशन ऑफ स्पर्म. आता कॅपॅसिटेशन म्हणजे काय हे आपण डिटेलमध्ये काय शिकणार आहोत. आता ज्यावेळेस व्हाजायनामध्ये स्पर्मची एंट्री होईल त्यावेळेस त्या स्पर्ममध्ये, इच अँड एव्हरी स्पर्ममध्ये काय होतं, कॅपॅसिटेशन होतं. आफ्टर इजॅक्युलेशन मेनी ॲज 50% जे स्पर्म आहेत, जो स्पर्म जे आहेत त्या इजॅक्युलेशन टोटल 100% असतील तर त्याच्यातले 50% स्पर्म काय होतात, डिमोटिलाइज्ड. काय होतात, डिमोटिलाइज्ड, ब्रोकन ऑर डिस्ट्रॉय. किती टक्के, 50% स्पर्म दॅट आर डिमोटिलाइज्ड, ब्रोकन ऑर डिस्ट्रॉयड अँड रिमेनिंग स्पर्म अंडरगोज कॅपॅसिटेशन. आणि जे राहिलेले जे स्पर्म आहेत हे काय, यांच्यामध्ये काय होत असतं तर कॅपॅसिटेशन होत असतं. आणि दिस प्रोसेस दॅट रिक्वायर 4 to 6 hours. त्याच्यासाठी किती कालावधी लागतो तर 5 ते 6 तासाचा काय होणार त्या ठिकाणी लागणार आहे. म्हणजे 50% स्पर्म काय होणार आहे त्या ठिकाणी, डिमोटिलाइज्ड, ते हालचाल करू शकणार नाहीत किंवा त्यांच्यामध्ये ब्रोकन होईल किंवा ते काय होतील, डिस्ट्रॉयड होते. म्हणजे ते थोडक्यात 50% स्पर्म जे आहेत, 50% ऑफ स्पर्म दॅट आर इन ॲक्टिव्ह कंडिशन. आणि जे रिमेनिंग 50% स्पर्म त्याच्यामध्ये काय होणार, ही कॅपॅसिटेशनची प्रोसेस होणार आहे. आणि ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस कंप्लीट होण्यासाठी देअर इज रिक्वायरमेंट ऑफ 5 to 6 hours. इन दिस प्रोसेस काय होतं, ॲक्रोसोम मेम्ब्रेन बिकम्स थिन अँड कॅल्शियम आयन एंटर इन टू द स्पर्म. कुठल्या आयन ह्याच्यामध्ये एंटर होतात, कॅल्शियम आयन काय होतात ह्या स्पर्ममध्ये काय होतात, एंटर होतात. आणि आफ्टर एंट्री ऑफ कॅल्शियम आयन इन टू द स्पर्म त्यांच्यामध्ये काय बदल घडून येतो तर टेल मुवमेंट बिकम्स रॅपिड. स्पर्मची जी टेल आहे ह्या टेलची मुवमेंट काय होणार आहे या ठिकाणी, रॅपिड होणार आहे. अतिशय जलद गतीने काय होणार आहे, ह्या टेलची काय होणार आहे, मुवमेंट होणार आहे. आणि हे कॅपॅसिटेशन झाल्यामुळं काय होणार त्या ठिकाणी, आफ्टर द रिझल्ट ऑफ अ कॅपॅसिटेशन स्पर्म बिकम एक्स्ट्रा ॲक्टिव्ह. हे जे स्पर्म आहे हे काय होणार, एक्स्ट्रा ॲक्टिव्ह होणार. अँड बिगिन स्टार्ट टू मूव्ह अपवर्ड फ्रॉम व्हाजायना टू युटेरस अँड देन कुठं ओव्हिडक्ट किंवा फॅलोपियन ट्यूबमध्ये जाणार आहे. म्हणजे ह्याचा जो पाथ आहे हे स्पर्म ॲक्टिव्ह होतील आणि व्हाजायनापासून काय होतील, हे व्हाजायनापासून काय होणार आहे, कुठं जातील,
दॅट गोज टू काय युटेरस. आपण सिक्वेन्स व्यवस्थित लिहू. व्हजायनापासून काय युटेरसपर्यंत जातील. युटेरसपासून कुठं ओव्हिडक्टमध्ये काय होणार आहे, स्पर्मची काय होणार आहे, ओव्हिडक्टमध्ये स्पर्मची एंट्री होणार आहे. म्हणजे स्पर्म बिकम्स ॲक्टिव्ह, एक्स्ट्रा ॲक्टिव्ह होतील. म्हणजे जास्त पहिले तर ॲक्टिव्ह राहणार आहेत. स्पर्म कसे आहेत, मोठ्याला आहेत, परंतु अजून काय होईल त्यांच्यामध्ये ॲक्टिव्हनेस येईल आणि काय होणार, त्यांची मुवमेंट जे आहे काय होणार आहे, फास्ट होणार आहे. आणि डायरेक्शन कसं आहे तर अपवर्ड डायरेक्शनने होणार आहे. म्हणजे व्हजायनामधून काय युटेरस, युटेरसमधून काय ओव्हिडक्ट. त्याचप्रमाणे प्रोस्टाग्लॅन्डिन इट ऑल्सो ॲक्टिव्ह द स्पर्म. कोण, प्रोस्टाग्लॅन्डिन सुद्धा काय करतं, स्पर्मला काय करतं, ॲक्टिव्ह करतं. त्याचप्रमाणे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमधून व्हेस्टिब्युलर सिक्रिशन जे येतं ऑल्सो एन्हान्स द मोटिलिटी ऑफ स्पर्म. बघा कोण कोण कॅपॅसिटेशनमुळं एक्स्ट्रा ॲक्टिव्ह होतात. प्रोस्टाग्लॅन्डिन ऑल्सो ॲक्टिव्हेट स्पर्म. त्याचप्रमाणे व्हेस्टिब्युल सिक्रेशन ऑफ फिमेल दॅट आर ऑल्सो ॲक्टिव्ह द स्पर्म मोबिलिटी. स्पर्मची मोबिलिटी काय होत असतात, वाढवत असतात. आणि ॲव्हरेज स्विमिंग स्पीड जो आहे स्पर्मचा, स्पर्म किती वेगाने स्विम करतं व्हजायना रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये ऑफ फिमेल, तर किती 1.5 to 3 mm/minute. बघा 1.5 to 3 mm हे स्पीड शुड बी नोट डाऊन. ह्याच्यावरती एक्झाममध्ये प्रश्न येऊ शकतो की ॲव्हरेज स्पीड स्पर्मची किती आहे, तर 1.5 to किती 3 mm/minute का हे ॲव्हरेज स्पीड आहे कोणाचं, स्पर्मचं. ओके. आता स्पर्म ज्यावेळेस ॲम्प्युलामध्ये पोचल म्हणजे दॅट आर रीच टू द ॲम्प्युला, हे कसे रीच टू ॲम्प्युला कसे पोचतात, तर देअर ओन स्विमिंग. ते तर स्वतः मोठे असतात, ते स्वतः काय होत असतं, त्यांचं ट्रान्सफर होत असतं. त्याचप्रमाणे आणि काय पार्शली बाय कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस अँड काय फॅलोपियन ट्यूब. आणि पार्शली आणि त्याच्यामध्ये अजून कोण सहभाग घेतं, कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस अँड फॅलोपियन ट्यूब. कुणाचं कॉन्ट्रॅक्शन होतं, तर युटेरस अँड काय फॅलोपियन ट्यूबचं कॉन्ट्रॅक्शन होतं. आणि हे कॉन्ट्रॅक्शन होण्यासाठी कुठलं हार्मोन रिस्पॉन्सिबल असतं, तर ऑक्सिटोसिन नावाचं हार्मोन जे फिमेलमध्ये सिक्रेट होतं दॅट आर रिस्पॉन्सिबल. आणि आफ्टर कॅपॅसिटेशन, बघा आफ्टर कॅपॅसिटेशन जे आहे, कॅपॅसिटेशन झाल्यानंतर स्पर्म जे आहे दॅट रीच टू ॲम्प्युला विदिन द 5 minutes. किती मिनिटामध्ये, तर कॅपॅसिटेशन झाल्यानंतर स्पर्म जे आहेत हे ॲम्प्युलामध्ये किती वेळामध्ये जातात, तर ओन्ली 5 minutes काय होत असतात, ते जात असतात. आणि स्पर्म कॅन रिमेन व्हायबल फॉर 24 to 48 hours. हे स्पर्म जे आहेत हे किती कालावधीपर्यंत जिवंत राहतात, तर साधारणतः 24 to किती 48 hours ह्या कालावधीमध्ये हे स्पर्म जे आहे हे काय होत असतात, व्हायबल असतात, जिवंत राहतात. परंतु जर फर्टिलायझेशन व्हायचं असेल तर दॅट ऑकर ओनली ओव्हम जो आहे हा फक्त किती 24 hours आहे. त्याच्यामुळे 24 hours काय व्हायला पाहिजे, फर्टिलायझेशन व्हायला पाहिजे, अन्यथा फर्टिलायझेशन होणार आहे का, नाही. ओके. नाव हे झालं मुवमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड द एग्स. म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला काय लिहायचं, कॅपॅसिटेशन. कॅपॅसिटेशनमध्ये कुठल्या आयन मदत करतात, त्यानंतर टेलची मुवमेंट कशी होते, स्पर्मचं स्पीड किती आहे, परत त्याला कोण कोण प्रोस्टाग्लॅन्डिन व्हेस्टिब्युलर सिक्रेशन जे आहे फिमेल दॅट आर एनहान्स स्पर्म मोटिलिटी. त्याचप्रमाणे कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस अँड फॅलोपियन ट्यूब कोण स्टिम्युलेट करतं, तर ऑक्सिटोसिन नावाचं हार्मोन स्टिम्युलेट करतं. आणि आफ्टर कॅपॅसिटेशन हे किती विदिन 5 minutes काय होत असतात, पोचत असतात. आणि स्पर्म जे व्हायबल्स आहेत ते किती 24 to 48 hours. आणि ओव्हम जे आहेत अबाउट काय 24 hours. नाव द सेकंड स्टेप कुठले, तर एंट्री ऑफ स्पर्म इन टू द एग्स. एग्समध्ये कोणाची स्पर्मची एंट्री, आता जवळपास ड्युरिंग सिंगल इजॅक्युलेशन जवळपास आउट ऑफ या ठिकाणी 200 to 400 million स्पर्म काय होतात, रिलीज केले जातात. परंतु ओनली फ्यू ऑफ स्पर्म रीच टू फ्यू हंड्रेड स्पर्म रीच टू ॲम्प्युला.
आफ्टर इजॅक्युलेशन 50% स्पर्म काय होतात, डिस्ट्रॉय होतात, आणि जे राहिलेले 50% स्पर्म आहेत म्हणजे 200 to 400 मिलियन स्पर्म तयार जे प्रोड्यूस होतात आफ्टर सिंगल इजॅक्युलेशन, त्यातले 50% काय होतात, डिस्ट्रॉईड होतात, आणि 50% काय होतं, कॅपॅसिटेशन होतं, आणि त्याच्यातले 50% जे आहेत, समजा 2 मिलियन स्पर्म प्रोड्यूस केलेत सिंगल इजॅक्युलेशन, त्यातले 1 मिलियन स्पर्म काय होतात, डिस्ट्रॉय होतात. राहिलेले 1 मिलियन स्पर्म की फक्त फ्यू हंड्रेड स्पर्म दॅट आर रीच टू एम्फुला. परंतु हे जे फ्यू हंड्रेड स्पर्म जे दॅट आर रीच टू एम्प्युला, त्याच्यातलं फक्त सिंगल ओहम दॅट फर्टिलाइज द ओहम, सिंगल स्पर्म फर्टिलाइज द ओहम, ओनली सिंगल स्पर्म. वन स्पर्म काय करणार आहे, तो काय करणार आहे, ओहमला, ओहम बरोबर काय होणार आहे, फर्टिलाइज, त्याचं फर्टिलायझेशन होणार आहे, आणि अदर स्पर्म काय होतील त्या ठिकाणी फर्टिलाइज करू शकतात का, नाही, फक्त सिंगल, म्हणजे आउट ऑफ 200 to 400 मिलियन स्पर्म रिलीज केले जातात, परंतु फक्त त्याच्यातलं फक्त रिक्वायर की ते 1 स्पर्म रिक्वायर आहे दॅट आर एबल टू काय फर्टिलाइज. ज्यावेळेस आफ्टर रिचिंग टू एग्ज ऑर ओहम, स्पर्म ज्यावेळेस एग्ज किंवा ओहम पशी जाईल, इट टू लाइज अगेन्स्ट इट, आणि ॲक्रोसोम रिलीज लायसिन नावाचं एन्झाइम्स जो आहे, कुठलं, हायड्रोनिडेज अँड कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाइम, हे काय केलं जातं, रिलीज केलं जातं कोणापासून, ॲक्रोसोम ऑफ द स्पर्म, हायड्रोनिडेज अँड कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाइम. आणि हे काय करतात, दे सेपरेट अँड डिझॉल्व सेल ऑफ कोरोना रेडिएटर. ज्यावेळेस हे लायसिन नावाचं एन्झाइम किंवा कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाइम त्यावेळेस रिलीज करेल ॲक्रोसोम, त्याचा रोल काय, तर हे काय करतात, कोरोना रेडिएटर जो आहे, कुणावरती, कुणाचा लेअर आहे, दॅट आर लेअर ऑफ कुणाचा, कोरोना रेडिएटा, दॅट आर द लेअर ऑफ कुणाचं आहे, तर ओहम किंवा एग्ज, त्याला काय करतात, हे सेपरेट करतात, आणि त्याचं काय करतात, डिझॉल्युशन करतात, म्हणजे तो, आणि ज्या ठिकाणी गॅप पडला, सो द स्पर्म हेड पास थ्रू द झोना पेडुसिला टू एग्ज, आणि ह्या कोरोना रेडिएटरला त्या ठिकाणी डिझॉल्व करून सेपरेट करण्याचं काम करतात, आणि तो जो गॅप आहे, ह्या गॅपमधून हे जे स्पर्म आहेत ते कुठं झोना पेडुसिला ऑफ द एग्ज पर्यंत काय होत असतात, पास होत असतात, आणि हे जे झोना पेडुसिला आहे ह्याच्यावरती काय असतात, फर्टिलायझिंग रिसेप्टर प्रोटीन्स असतात, कुठले, ZP3 आणि ZP2. ह्याच्यावरती प्रश्न होतो, फर्टिलायझिंग रिसेप्टर प्रोटीन कुणावरती प्रेझेंट असतात, तर दॅट आर प्रेझेंट इन द झोना पेडुसिला, आणि यांची नावं काय, ZP3 आणि ZP2. नावं लक्षात ठेवायला सोपं आहे, ZP3 आणि ZP2 हे 2 प्रोटीन रिसेप्टर कोणावरती प्रेझेंट आहेत, तर झोना पेडुसिलावरती, आणि ही फर्टिलायझिंग बाइंड टू स्पेसिफिक ॲसिड प्रोटीन दॅट इज अँटी फर्टिलायझिंग ऑफ स्पर्म. आणि हे जे ZP3 आणि ZP2 हे कोणाला बाइंड होतात, तर अँटी फर्टिलायझिंग, कोणाला बाइंड होतं, ते अँटी फर्टिलायझिंग, स्पेसिफिक ॲसिड प्रोटीन दॅट इज कॉल्ड अँटी फर्टिलायझिन्स. आणि हे अँटी फर्टिलायझिन्स दॅट आर प्रेझेंट इन द स्पर्म कोणामध्ये असतात, तर हे कोणामध्ये प्रेझेंट असतात, तर दॅट आर प्रेझेंट इन द काय, स्पर्ममध्ये काय असतात, हे प्रेझेंट असतात. आणि जर आपण बघितलं, इट ब्रिंग अबाउट अट्रॅक्शन ऑफ स्पर्म टू द एग्ज टू एनहान्स फर्टिलायझेशन. हे फर्टिलायझर आणि अँटी फर्टिलायझिन जे ते काय होतात, एकमेकाला काय होतात, अटॅच होतात, आणि काय, एनहान्स द प्रोसेस ऑफ काय, फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशनची प्रोसेस काय करतात, ते एनहान्स करतात. हे जे फर्टिलायझिन अँड अँटी फर्टिलायझिन इंटरॅक्शन जे आहे दॅट आर पेसीज स्पेसिफिक. हे कसे पेसीज स्पेसिफिक आहे, म्हणजे प्रत्येक पेसीजमध्ये काय असणार आहे, स्पेसिफिक असणार आहे. म्हणजे ह्युमन बिंगमध्ये वेगळी असेल, कावमध्ये वेगळी असेल, सीपमध्ये वेगळी असेल. जर तसं जर नसतं तर काय, कुठलाही स्पर्म कुठल्याही पेसीजच्या फिमेल बरोबर काय झाला असता, ओहम बरोबर फर्टिलाइज झाला असता.
परंतु हे पेशीज स्पेसिफिक आहे, त्याच स्पेसीजमध्ये काय होणार, ती प्रोसेस होणार आहे. जस्ट द फर्टिलायझेशन अँटी फर्टिलायझेशन रिॲक्शन इज ऑल्सो कॉल्ड कम्पॅटिबिलिटी रिॲक्शन. त्याच्यामुळे ह्याला काय म्हणतो आपण, कम्पॅटिबिलिटी रिॲक्शन. पाठीमागच्या चॅप्टरमध्ये आपण हे शिकलेलो आहोत. ओके, कम्पॅटिबिलिटी रिॲक्शन. नाव द ॲक्रोसोमल रिॲक्शन. आता एंट्री ऑफ स्पर्ममध्ये काय होतं, ॲक्रोसोमल रिॲक्शन काय होतं. आता ह्या ॲक्रोसोममध्ये काय होतं, तर ॲज द स्पर्म हेड टच टू द झोना पेडुसिला इन द ॲनिमल पोल रिजन. हे कुठं झोना पेडुसिलाला कुठं टच करतं, तर ज्या ठिकाणी ॲनिमल पोल रिजन आहे त्या ठिकाणी काय करणार आहे, ह्या स्पर्म न्यूक्लियस काय होणार आहे, त्या ठिकाणी झोना पेडुसिलाला काय करणार, टच करणार आहे, त्या ठिकाणी ही अटॅच होणार आहे. आणि त्यावेळेस काय करणार आहे, ॲक्रोसोम कव्हरिंग रप्चर अँड रिलीज लायटिक एन्झाईम ॲक्रोसिन किंवा झोनालायसिन. आणि त्यावेळेस काय होतं या ठिकाणी, तर ॲक्रोसोमचं जे कव्हरिंग आहे ते काय होतं, रप्चर होतं. आणि त्याच्यातून काय होतं, लायटिक एन्झाईम काय होत असतं, रिलीज होत असतं. हे लायटिक एन्झाईम कुठलं आहे, तर ॲक्रोसिन किंवा झोनालायसिन. ॲक्रोसिन आणि झोनालायसिन, ॲक्रोसिन असेल किंवा झोनालायसिन आहे, हे काय कुणावर हे जे ॲक्शन होते, तर इट ॲक्ट ऑन काय, झोना पेडुसिला. कुणावरती ॲक्शन होते, जी झोना पेडुसिलावरती ॲक्शन होते. आणि अशा प्रकारे हे जे रूपांतर आणि दॅट कॉज द एग्ज रिॲक्शन काय, स्मॉल फर्टिलायझेशन कोन किंवा कोन ऑफ रिसेप्टर इज फॉर्म ऑन द एग्ज मेम्ब्रेन. आणि अशा प्रकारे कोन ऑफ रिसेप्टर ह्या ठिकाणी काय होत असतं, कोणावरती, एग्ज मेम्ब्रेनवरती कोन ऑफ रिसेप्टर काय होणार, त्या ठिकाणी फॉर्म होतं. आणि ज्यावेळेस द स्पर्म, आता काय होतं, द स्पर्म हेड दॅट कम टू दॅट कोन ऑफ रिसेप्टर, ही जी मेम्ब्रेन आहे एग्ज मेम्ब्रेनच्या कॉन्टॅक्टमध्ये काय होणार आहे, हे स्पर्म हेड काय होणार, त्या ठिकाणी ह्या कोनच्या कॉन्टॅक्टमध्ये काय होणार, ते कोन ऑफ रिसेप्टर जे तयार झालेलं आहे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये हे स्पर्म हेड काय होणार आहे, बिकम्स इन कॉन्टॅक्ट विथ काय, कोन. आणि ज्यावेळेस स्पर्म हेड कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल, कोनच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल, त्यावेळेस ते काय प्रोड्यूस करतात, वीक वेव्ज ऑफ डिपोलरायझेशन. ज्या वेव्ज आहेत कोशाच्या डिपोलरायझेशन, वीक वेव्ज काय होतात त्या ठिकाणी तयार होतात. आणि त्यावेळेस आफ्टर production of weak waves of depolarization, plasma membrane of both cell dissolve at that point of contact. ज्या ठिकाणी कोन आणि हेड, स्पर्म हेड हे कॉन्टॅक्ट झालेलं आहे, त्या ठिकाणची जी प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे ही काय होत असते, तर डिझॉल्व होत असते, डिझॉल्व ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. आणि अशा प्रकारे प्लाझ्मा मेम्ब्रेनचं डिझॉल्व झाल्यानंतर ना स्पर्म न्यूक्लियस आणि स्पर्ममध्ये असणारे जे सेंट्रिओल्स आहेत दॅट आर एंटर इन टू द एग्स. स्पर्म न्यूक्लियस अँड सेंट्रिओल्स प्रेझेंट इन द सेंट्रिओल्स कुठं असतात, दॅट आर प्रेझेंट इन द निक रिजन, दॅट आर एंटर इन टू द एग्स. आणि अदर जो पार्ट आहे, मिडल पार्ट असेल किंवा टेल असेल, दॅट आर रिमेन आउटसाइड द ओहम. अशा प्रकारे काय होत असतं या ठिकाणी, स्पर्मची न्यूक्लियस आणि काय सेंट्रिओलची एंट्री जी आहे ते कशामध्ये होत असते, तर ओहममध्ये होते. नाव ॲज सून ॲज स्पर्म, ज्यावेळेस स्पर्म जो आहे हा स्पर्मची एंट्री किंवा स्पर्म दॅट आर टच टू व्हायटलाइन मेम्ब्रेन, व्हायटलाइन मेम्ब्रेनला ज्यावेळेस स्पर्मचं हेड टच होईल त्यावेळेस कॉर्टिकल रिॲक्शन गेट ॲक्टिवेटेड and change the व्हायटलाइन membrane into fertilization membrane. आणि हे जे व्हायटलाइन मेम्ब्रेन आहे, ही व्हायटलाइन मेम्ब्रेन हे जे कशामध्ये रूपांतर होतं, तर फर्टिलायझेशन मेम्ब्रेन. परीक्षेमध्ये क्वेश्चन येतं, व्हायटलाइन मेम्ब्रेन दॅट आर चेंज इन टू कशामध्ये, फर्टिलायझेशन मेम्ब्रेनमध्ये होतं. आणि ज्यावेळेस व्हायटलाइन मेम्ब्रेनचं रूपांतर कशामध्ये होतं, फर्टिलायझेशन मेम्ब्रेनमध्ये होतं, त्यावेळेस काय होतं, इट कसं होतं, तर डिॲक्टिवेटिंग द स्पर्म रिसेप्टर ऑफ झोना पेडुसिला. जे स्पर्म रिसेप्टर आहेत फर्टिलायझिन ZP3 आणि ZP2 जे आहेत त्यांचं काय, जे रिसेप्टर आहेत ह्यांच्यामध्ये हे रिसेप्टर काय होतात, डिॲक्टिवेट होतात. कुणाच्या वरती असतात, ते झोना पेडुसिलासवरती. आणि
अ डिस्टिंक्ट प्रिव्हेंटिलाइन पेस इज क्रिएटेड अराउंड द फर्टिलायझेशन मेम्ब्रेन. आणि डिस्टिंक्ट पेरिव्हेंटिलाइन पेस जो आहे कुणाच्या अराउंड कव्हर होतो तर क्रिएट होतो तर दॅट आर क्रिएटेड अराउंड द फर्टिलायझेशन मेम्ब्रेन. and this prevent further entry of sperm into the eggs. आणि पेरिव्हेंटिलर पेस्ट जो आहे ह्या पेस्ट तयार झाल्यानंतर ना काय होत नाही तर फर्दर एंट्री ऑफ स्पर्म इनटू द ओव्हम. एग्स मध्ये फर्दर एंट्री जी आहे स्पर्मची ही होत नाही आणि ह्याला काय म्हणतो आपण दॅट इज कॉल्ड एज पॉलिस्पर्मी. हे कशासाठी होतं ही सगळी जी प्रोसेस आहे कशासाठी होणार आहे तर अवॉइड द पॉलिस्पर्मी. या ठिकाणी पॉलिस्पर्मी म्हणजे अनेक स्पर्म त्या एग्सला काय अटॅच होत नाहीत त्याच्यामुळं सिंगल एम्ब्रिओ काय होणार या ठिकाणी फॉर्मेशन होणार. पॉलिस्पर्मी अवॉइड करण्यासाठी काय होत असते ही सगळी प्रोसेस होत असते. नाव द ॲक्टिवेशन ऑफ ओव्हम. पुढची जी प्रोसेस आहे कुठली ॲक्टिवेशन लास्ट स्टेप आहे जी काय ॲक्टिवेशन ऑफ ओव्हम. ओव्हम बिफोर फर्टिलायझेशन जे आहे ह्या बिफोर फर्टिलायझेशन ओव्हम जो आहे हा काय असतो दॅट आर इन द मेटाफेज सेकंडमध्ये असतो. कुठल्या फेजमध्ये असतो मेटाफेज सेकंडमध्ये असतं. व्हेन इट कम इन कॉन्टॅक्ट ऑफ स्पर्म हेड व्हाईट लाईन हेड ज्यावेळेस स्पर्म हेडचं कॉन्टॅक्ट कुणाला होणार आहे व्हाईट लाईन मेम्ब्रेनला होणार आहे त्यावेळेस ओव्हम काय होतं ॲक्टिवेट फॉर्ममध्ये जातं. कुठल्या फॉर्ममध्ये जातं तर ॲक्टिवेट. आणि त्याच्यामध्ये काय होतं कम्प्लीट द मिओसिस सेकंड. मिओसिस सेकंड काय होतं त्यावेळेस होते आणि त्याच वेळेस काय होतं तर सेकंड पोलार बॉडी काय होत असते फॉर्म होत असते. आणि जर्मिनल व्हेसिकल ऑर्गनाइज इंटू काय फिमेल प्रोन्युक्लियर. जे जर्मिनल व्हेसिकल आहे फिमेलचं दॅट आर ऑर्गनाइज इंटू द प्रोन्युक्लियर. ॲट दिस स्टेज इट इज द ट्रू ओव्हम ऑर एग्स. आणि ह्या स्टेजला आपण काय म्हणतो तर ट्रू ओव्हम किंवा एग्स आपण काय म्हणत असतो त्या ओव्हमला म्हणत असतो. फ्युजन ऑफ एग्स अँड स्पर्म. आता हे जे सेकंड पोलर बॉडी जे फॉर्म झालेले ॲक्टिवेशन ऑफ ओव्हम झालेलं आहे. आता ही सेकंड नाव दिस स्टेज जी आहे आपण त्याला काय म्हटलं ओव्हम किंवा एग्स. आता या ठिकाणी जी ओव्हम किंवा एग्स तयार झालं आहे ह्या एग्सचं आणि स्पर्मचं काय होणार आता फ्युजन होणार आहे. तर हे फ्युजन कसं होतं तर मेल अँड फिमेल प्रोन्युक्लियर काय होतात प्रोन्युक्लियर डिजनरेट आणि अलाव द क्रोमोसोमल पेअरिंग. हे जे मेल अँड फिमेल प्रोन्युक्लियर आहेत ह्यांच्यामध्ये काय होतं डिजनरेशन होतं आणि ह्यांच्यामध्ये काय होतं अलाव द क्रोमोसोमल पेअरिंग. दिस रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ काय सिनकॅरियॉन बाय द प्रोसेस ऑफ काय सिनगॅमी किंवा कॅरिओगॅमी. कुठल्या प्रोसेसमध्ये सिनकॅरियॉन बाय द प्रोसेस ऑफ सिनगॅमी किंवा कॅरिओगॅमीच्या प्रोसेसमध्ये काय होतं हे होत असतं. द झायगोट इज दस फॉर्म. आणि अशा प्रकारे काय होत असतं झायगोट काय होत असतं फॉर्म होत असतं. आणि प्रीमॉक्झियल सेंट्रिओल्स रिसिव्स फ्रॉम काय स्पर्म हेल्प इन द फॉर्मेशन ऑफ काय सिनकॅरिंग स्पिंडल अँड क्लिवेज इन टू द सेल ऑफ टू ब्लास्टोमियर. आणि जो झायगोट झालेला जो तयार झालेला झायगोट आहे दस झायगोट इज फॉर्म. आणि हा झायगोट जो आहे हा झायगोट तयार झालेला आहे आणि तयार झाल्यानंतर ना त्या झायगोटमध्ये काय येत असतं प्रॉक्झिमल सेंट्रिओल. प्रॉक्झिमल सेंट्रिओल जो आहे हा प्रॉक्झिमल सेंट्रिओल कुणापासून रिसिव्ह फ्रॉम द स्पर्म हेल्प इन द फॉर्मेशन ऑफ सिनकॅरियन स्पिंडल. आणि ते काय करत असतात हा जो प्रॉक्झिमल सेंट्रिओल जो आहे तो कशामध्ये मदत करत असतो तो सिनकॅरियन स्पिंडल फॉर्मेशनमध्ये करत असतो. अँड क्लिवेज ऑफ सेल इंटू द टू ब्लास्टोमियर. आणि क्लिवेज ऑफ सेल इंटू कशामध्ये टू ब्लास्टोमियर. अशा प्रकारचं काय आहे ॲक्टिवेशन ऑफ ओव्हम अँड फ्युजन ऑफ गॅम्स. नाव आता आपल्याला काय बघायचं तर सिग्निफिकन्स ऑफ फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशनचे सिग्निफिकन्स काय आहे. आता हे सिग्निफिकन्स ऑफ फर्टिलायझेशन आपल्याला एक्झाममध्ये विचारलं जातं 2 मार्कासाठी किंवा 1 मार्कासाठी ह्याच्यावरती क्वेश्चन येतो. फर्स्ट सिग्निफिकन्स काय तर सेकंडरी ओसाइट काय करते कम्प्लीट द प्रोसेस ऑफ ओजेनेसिस आणि ट्रान्सफॉर्म इन टू द मॅच्युअर ओव्हम. जी सेकंडरी ओसाइट आहे
जे आपण म्हटलं होतं की oogenesisमध्ये मेटाफेज सेकंडमध्ये काय झालेले असते, अरेस्ट झालेले असते. तिथं त्याची सेल डिव्हिजन मेटाफेज सेकंडमध्ये काय झालेली असते, पूर्णपणे स्टॉप झालेली असते. परंतु ड्युरिंग फर्टिलायझेशन काय होत असतं, ही प्रोसेस जी आहे काय होत असते, कंप्लीट होत असते oogenesisची, आणि इट बिकम्स ट्रान्सफॉर्म इंटू काय मॅच्युअर ओव्हम. सेकंड सिग्निफिकन्स काय तर डिप्लॉइड क्रोमोसोम नंबर हा काय केला जातो, रिस्टोअर केला जातो. कसा केला जातो तर मेलकडून स्पर्म जे असतात ते काय असतात, हॅप्लॉइड असतो, एग्स पण काय हॅप्लॉइड असतो, आणि ह्यांचं युनियन होऊन काय होणार आहे, या ठिकाणी डिप्लॉइड होणार आहे. डिप्लॉइड क्रोमोसोमल नंबर हा काय केला जातो, इज रिस्टोअर्ड इन द झायगोट बाय द प्रोसेस ऑफ काय सिनगॅम. प्रोसेस कुठली, सिनगॅमीच्या मार्फत हे काय केलं जातं, जे युनियन ऑफ मेल अँड काय फिमेल प्रोन्युक्लिया यांचं युनियन होऊन काय होत असतं, डिप्लॉइड झायगोट काय होतं या ठिकाणी फॉर्म होत असतो. आणि हा डिप्लॉइड झायगोट फॉर्म झाल्यानंतर ना काय होत असतं तर जो क्रोमोसोमल नंबर जो आहे ॲटोमॅटिकली डिप्लॉइड येणार आहे. एक सेट मेल आणि एक सेट फिमेलकडून आल्यानंतर त्या ठिकाणी डिप्लॉइड क्रोमोसोमल नंबर या ठिकाणी रिस्टोअर होणार आहे. इन जनरली जर आपण स्ट्रक्चर ऑफ ओव्हम बघितलं तर त्याच्यामध्ये लॅक ऑफ सेंट्रिओल्स, त्याच्यामध्ये सेंट्रिओल नसतं, आणि फर्दर डिव्हिजन म्हणजे क्लिवेज ऑफ सेल इंटू द टू ब्लास्टोमियर ह्यासाठी रिक्वायरमेंट ऑफ प्रॉक्झिमल सेंट्रिओलची काय असते या ठिकाणी आवश्यकता असते. तर या ठिकाणी फर्दर डिव्हिजन होण्यासाठी जे आहे झायगोटचं, दॅट देअर इज रिक्वायरमेंट ऑफ सेंट्रिओल दॅट आर रिसीव्ह फ्रॉम काय स्पर्म ड्युरिंग फर्टिलायझेशन. हा सेंट्रिओल जो आहे हा स्पर्ममधून काय होत असतो, स्पर्मकडून रिसीव्ह केला जातो. परंतु कधी केलं जातं तर ड्युरिंग फर्टिलायझेशन. आता फर्टिलायझेशनमध्ये जर बघितलं आपण तर फर्टिलायझेशनमध्ये जर आपण डेफिनेशन आपण शिकतो काय, युनियन ऑफ काय किंवा फ्युजन ऑफ काय मेल अँड काय फिमेल गॅमेट्स, त्याला आपण काय म्हणतो फर्टिलायझेशन होतं. परंतु जे मेल अँड फिमेल गॅमेट्स आहेत हे काय मेल पॅरेंटकडून मेल येत असतं आणि फिमेलकडून फिमेल गॅमेट्सचं येत असतं, म्हणजे दोन पॅरेंटकडून येत असतं. त्याच्यामुळे इट रिझल्ट इन द व्हॅरिएशन, आणि हे काय होत असतं त्याच्यामुळं दोघांचे काय असतं हे कॅरेक्टरचं कॉम्बिनेशन असतं. त्याच्यामुळं जे नवीन प्रोजेनी तयार जे झालेले असते, नवीन जे ऑफस्प्रिंग तयार झालेलं असतं त्याच्यामध्ये काय असतं, डिफरन्स असतं ॲज कम्पेअर टू देअर पॅरेंट. व्हॅरिएशन क्रिएट होत असतं, आणि दॅट व्हॅरिएशन आर सिग्निफिकंट. त्या व्हॅरिएशनचा रोल कशामध्ये आहे तर इव्हॉल्युशनमध्ये, म्हणजे उत्क्रांतीमध्ये काय होणार आहे हे महत्त्वाचं आहे काय, फर्टिलायझेशन, सेक्सुअल फर्टिलायझेशन. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, सेक्स ऑफ ऑफस्प्रिंग इज डिटरमाइंड. ह्याच्यामुळं काय होणार आहे, सेक्स ऑफ ऑफस्प्रिंग जो आहे हा काय होतं ह्याच्यामध्ये डिटरमाइन होतो, म्हणजे मेल चाइल्ड जन्माला येणार आहे का फिमेल चाइल्ड जन्माला येणार आहे हे काय होतं ह्याच्यामध्ये डिटरमाइन होत असतं. तर हे झालं काय फर्टिलायझेशन. नाव द नेक्स्ट पॉईंट इज काय, एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंट. काय एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंट. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं तर क्लिवेज, ग्लास्टुलेशन आणि काय ग्लास्टुलेशन, त्याचप्रमाणे फेट ऑफ काय जर्मिनल लेयर, जे 3 जर्मिनल लेयर आहेत ह्यांच्यामधलं फेट त्यांचं काय होतं, त्याचप्रमाणे इम्प्लांटेशन सुद्धा काय करायचं शिकायचं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे, क्लिवेज काय करणार आहे, कव्हर करणार आहे. आता जो झायगोट तयार झालेला आहे, काय झायगोट फॉर्म झालेला आहे, हा झायगोटचं काय होतं, हा फॉर एक्झाम्पल हा काय झायगोट आहे. हा झायगोट तयार झालेला, ह्या झायगोटचं रूपांतर कशामध्ये होतं तर ह्या मोरुलामध्ये होतं. म्हणजे झायगोट डिव्हाइड टू फॉर्म काय सिनगॅमी, रिझल्ट ऑफ काय सिनगॅमी, आणि इज ॲक्टिवेटेड टू काय डिवाइड. दॅट झायगोट डिवायडेड इन 2 सेल स्टेज, 4 सेल डेज, आणि काय मोरुला. हा मोरुला जो आहे तो इथपर्यंत आपल्याला काय करायचं, ह्याच्यामध्ये काय करायचं स्टडी करायचं. आता क्लिवेज काय तर इट इज द प्रोसेस ऑफ अर्ली मायटॉटिक डिव्हिजन ऑफ काय झायगोट इनटू हॅलो मल्टीसेल्युलर प्लास्टोला. क्लिवेज म्हणजे काय, क्लिवेज कुणाला म्हणायचं, इट इज द प्रोसेस ऑफ अर्ली मायटॉटिक डिव्हिजन ऑफ द झायगोट, अर्ली मायटॉटिक डिव्हिजन ऑफ झायगोट आणि इनटू द हॅलो मल्टीसेल्युलर ब्लास्टोला. हॅलो मल्टीसेल्युलर काय ब्लास्टोला, ह्याला काय म्हणतो आपण, दॅट इज कॉल्ड ॲज काय क्लिवेज. काय म्हणतो त्याला, इज कॉल्ड ॲज काय क्लिवेज.
प्रोसेस ऑफ अर्ली मायटोटिक डिव्हिजन ऑफ झायगोट इंटू हॅलो मल्टीसेल्युलर ब्लास्टुला. आता ह्या ज्या फेजमध्ये काय होत नाही, देर इज नो इन्व्हॉल्वमेंट ऑफ काय, नॉट इन्व्हॉल्व ग्रोथ ऑफ डॉटर सेल्स. ह्याच्यामध्ये काय होत नाही तर डॉटर सेल जे आहेत ह्या डॉटर सेलची म्हणजे ज्या 2 सेल तयार झालेले आहेत ह्या 2 सेलची क्लिवेजमध्ये काय होणार नाही, त्याची ग्रोथ होणार. म्हणजे एका सेलच्या 2 सेल, 2च्या 4 सेल झाल्या तर ह्या 4 सेल आहेत ह्या 4 सेलची काय होणार नाही त्या ठिकाणी ग्रोथ होणार नाही. द सेल फॉर्म बाय काय क्लिवेज आर कॉल्ड काय ब्लास्टोमियर्स. आणि जे सेल्स जे तयार होतात कशाद्वारे तर क्लिवेजद्वारे, तर त्या सेलला आपण काय म्हणतो, दॅट इज कॉल्ड एज काय ब्लास्टोमियर्स. काय म्हणतो आपण त्याला, ब्लास्टोमियर्स. आपण ऑलरेडी म्हटलंय की देर इज नो ग्रोथ ऑफ डिव्हायडेड सेल. हे जे डिव्हाइड झालेलं क्लिवेजमध्ये ज्या सेल मायटोटिक डिव्हिजन होणार आहे झायगोटची, झायगोटपासून काय तयार होणार आहे, ब्लास्टुला तयार होणार. परंतु ह्याच्यामध्ये ह्या सेलची काय होणार नाही तर ग्रोथ होणार नाही. ऑलरेडी वी नो ग्रोथ जे आहे बिटवीन द क्लिवेज, द साइज ऑफ ब्लास्टोमियर वेल रिड्यूस विथ एव्हरी सक्सेसिव्ह डिव्हिजन. आणि ह्याची जी साईज आहे क्लिवेजची ही काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे म्हणजे त्या सेलची. म्हणजे ह्याच्यामध्ये नो ग्रोथ फेज, म्हणजे एका सेलच्या 2 सेल झाल्या म्हणजे तेवढाच आकारमान राहणार, तेवढीच जागा राहणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल 10 mm जर त्याचं साईज असेल तर त्या 10 mm मध्येच काय होणार आहेत, 2 सेल बसणार आहेत. 2चे 4 सेल झाले तर त्या 10 mm मध्येच काय होणार आहेत, बसणार आहेत. 4च्या 8 झाल्या किंवा मास ऑफ सेल झाला तरी काय होणार आहे, तेवढ्याच ह्याच्यामध्ये जाणार आहे. त्याच्यामुळे ह्या फेजमध्ये ब्लास्टोमियर विल बी रिड्यूस विथ एव्हरी सक्सेसिव्ह क्लिवेज डिव्हिजन. त्याच्यामुळे एवढाच त्याचा एरिया काय राहणार आहे, एवढ्याच. म्हणजे ह्याच्यामध्ये 1 सेल असले काय आणि ह्याच्यामध्ये 10 सेल असल्या काय तेवढीच राहणार आहे. फक्त काय होणार आहे, हे जे ब्लास्टोमियर जे आहेत ह्याची साईज जी आहे ही काय होणार आहे, एवढी साईज, पहिल्या सेलची जर साईज एवढी असेल तर ह्याच्यामध्ये 2 सेल झाले तर काय होणार आहे, ही साईज काय होणार आहे, ही कमी कमी होत जाणार आहे. एवढी सक्सेसिव्ह डिव्हिजनला काय होणार, हा ब्लास्टोमियरची साईज जी आहे दॅट आर रिड्यूस्ड होणार आहे. परंतु साईज रिड्यूस होत असले तरी काय होतं, साईज जरी रिड्यूस झाली तर मेटाबॉलिक रेट जो आहे तो काय होणार या ठिकाणी इन्क्रीज होणार आहे. त्या सेलची साईज, ब्लास्टोमियरची साईज रिड्यूस होते, कमी होते, परंतु त्याच्यातला जो मेटाबॉलिक रेट आहे, चयापचय क्रिया म्हणतो आपण, हा काय होतो या ठिकाणी इन्क्रीज होत जातो. आणि सबसिक्वेंट क्लिवेज आर दस फास्टर दॅन अर्लियर वन्स. जे सुरुवातीच्या ज्या क्लिवेज होतात ह्या काय होतात, दमाने स्लोली होतात, परंतु नंतर जे आहेत एकदा क्लिवेज व्हायला चालू की फर्स्टला जास्त टाइम लागणार आहे, परत सेकंडला कमी लागणार आहे, थर्डला काय होणार आहे, कमी लागणार आहे. म्हणजे सबसिक्वेन्स क्लिवेजेस आर दस फास्टर दॅन अर्लियर वन्स. आणि दिस रिक्वायर रॅपिड रेप्लिकेशन ऑफ DNA अँड हाय कन्झम्पशन ऑफ ऑक्सिजन. आणि ज्यावेळेस एक क्लिवेजची डिव्हिजन होत असते त्या ठिकाणी रॅपिड रेप्लिकेशन ऑफ DNA, त्या ठिकाणी काय होत असतं, कशाची रिक्वायरमेंट असते तर कशाची गरज असते तर DNAचं रिप्लिकेशन काय व्हायला पाहिजे, रॅपिडली व्हायला पाहिजे, कारण सेल डिव्हिजन काय होणार आहे, जास्त होणार आहे. त्याचप्रमाणे हाय कन्झम्पशन ऑफ काय ऑक्सिजन, ऑक्सिजनचं कन्झम्पशन त्या ठिकाणी काय होणार आहे, जास्त होणं काय त्या ठिकाणी आवश्यकता आहे. नाव द प्रोसेस ऑफ क्लिवेज, क्लिवेजची प्रोसेस कशी आहे हे आपल्याला काय करायचं ह्याच्यामध्ये बघायचं. ह्युमन क्लिवेज जर बघितलं आपण काय होलोब्लास्टिक आहे. कशा ही होलोब्लास्टिक. होलोब्लास्टिक काय म्हणायचं, कारण ज्यावेळेस टोटल झायगोट डिव्हाइड होतं त्याला आपण काय म्हणतो, होलोब्लास्टिक म्हणतो. म्हणजे होल झायगोट काय गेट डिव्हाइडेड, होल झायगोटची काय होत असते, होल झायगोट काय होत असतं, डिव्हाइड होत असतं, त्यामुळे त्याला काय म्हणतो आपण, होलोब्लास्टिक. ही जी क्लिवेज जी आहे ही काय प्लॅन मे बी, हा जो क्लिवेज कसं होतो, लॉन्जिट्युडनल होत असेल किंवा मेरीडायनेशनल होत असेल की इक्वेटोरियल किंवा हॉरिझॉन्टल होत असेल. म्हणजे ह्याची डायरेक्शन कशी पण होते. मेनी प्लेन्समध्ये काय होत असते, हे जे होत असते इट इज रॅडियल ऑर इंटरमिडिएट सुद्धा असते. रॅडियल किंवा इंटरमिडिएट सुद्धा काय असते, ही क्लिवेज डिव्हिजन होत असते. नाव फर्स्ट क्लिवेज जर आपण बघितलं या ठिकाणी, फर्स्ट क्लिवेज ऑफ झायगोट जर आपण स्टडी केला तर मेरीडायनेशन आहे आणि अकर अबाउट काय 30 आवर आफ्टर फर्टिलायझेशन. पहिल्या
30 तासानंतर ना फर्स्ट क्लिवेज काय होत असते आणि ही डिव्हिजन ह्याच्यामध्ये काय होत असतं फर्स्ट डिव्हिजनमध्ये, तर इट डिवाइड लॉजिट्युडनली काय होणार आहे, ही काय डिव्हायडेशन होणार आहे आणि 2 ब्लास्टोमियर काय होतील ह्या ठिकाणी तयार होतील. हाऊ मेनी 2 ब्लास्टोमियर तयार होतील. वन स्लाइटली लार्जर दॅन काय अदर, आणि ह्याच्यातलं काय असतं जे 2 ब्लास्टोमियर जे तयार झालेले आहेत त्यातला एक मोठा आणि एक काय असणार आहे छोटा असणार आहे. सेकंड क्लिवेज डिव्हिजन लॉन्जिट्युडनल बट राईट अँगल फर्स्ट. म्हणजे फॉर एक्झाम्पल झालं जर अशी डिव्हिजन होत असेल तर राईट अँगल काय होणार आहे या ठिकाणी फर्स्ट असणार आहे सेकंड डिव्हिजन, आणि ही राईट अँगल टू द फर्स्ट वन आणि ऑकर आफ्टर काय 30 hours ऑफ फर्स्ट क्लिवेज. आणि कधी परत पण ही काय होणार आहे 30 तासानंतरच काय होणार आहे, ही होणार आहे सेकंड डिव्हिजन 30 hours ऑफ फर्स्ट क्लिवेज. थर्ड डिव्हिजन जे आहे ही कशी आहे हॉरिझॉन्टल आहे. बघा पहिल्या 2 डिव्हिजन कशा होत्या लॉन्जिट्युडनल होत्या, परंतु थर्ड डिव्हिजन कशी आहे हॉरिझॉन्टल आहे. आफ्टर थर्ड क्लिवेज एम्ब्रिओ जो आहे हा गेट काय होतो असतो, हा किती सेल स्टेजचा राहणार आहे 8 सेल स्टेजचा राहणार आहे. एम्ब्रिओ किती 8 सेल स्टेजचा राहणार आहे. व्हाईल क्लिवेज ऑकर यंग एम्ब्रिओ इज ग्रॅज्युअली बिकम पुश्ड ओव्हर द युटरस. आणि हा ज्यावेळेस 8 स्टेजचा राहील त्यावेळेस काय होतं हा पुश टुवर्ड कुठं युटरस. आणि ॲट द एंड ऑफ 4th डे आफ्टर फर्टिलायझेशन द एम्ब्रिओ जो आहे बिकम सॉलिड बॉल ऑफ काय 16 to 32 सेल्स. 4 दिवसानंतर आफ्टर 4th डे ऑफ फर्टिलायझेशन एम्ब्रिओ इज काय सॉलिड बॉल ऑफ काय 16 ते 32 सेलचा. आणि आपण जर एक्सटर्नली जर आपण बघितलं तर इट लाईक मलबेरी सारखा दिसतो आणि दॅट एम्ब्रिओ इज कॉल्ड एज काय मोरोला. त्याला काय म्हणतो आपण मोरोला म्हणतो. ओके, नाव मोरोला काय आहे हे आपल्याला काय करायचं ह्याच्यामध्ये बघायचं. नाव मोरोला शोज काय 2 टाईप ऑफ सेल ह्याच्यामध्ये किती 2 टाईप. स्मॉलर क्लिअर सेल टुवर्ड द आउटर साइड आणि इनर साइडला जे आहेत मास ऑफ लार्ज सेल. ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर 2 प्रकारच्या सेल दिसतात. स्मॉलर ज्या सेल्स आहेत ह्या काय मोरोला शोज 2 टाईप ऑफ सेल. स्मॉलर क्लिअर सेल टुवर्ड द आउटर साइड आणि इनर मास जो आहे हा आपल्याला ह्या ठिकाणी जो आहे तो काय दिसतो इनर मास दिसतो. हा काय इनर साइडला दिसतो अरेंज्ड. आणि टिल द फॉर्मेशन ऑफ मोरोला झोना पेडुसला रिमेन अराउंड इट. आणि ह्याच्यामध्ये काय दिसतं झोना पेडुसला आपल्याला काय दिसतं मोरोला तयार होईपर्यंत काय होत असतं आपल्याला दिसत असतो रिमेन अराउंड द एम्ब्रिओ अँड दस द नो चेंज इन द ओव्हरऑल साईज ऑफ झायगोट ऑफ मोरोला. आणि ह्याच्यामध्ये काय होत नाही तर झायगोटमध्ये कुठलीही चेंज होत नाहीत. आणि मोरोला रीच टू द इस्थमस अँड गेन एंट्री इन टू काय युटरस बाय द एंड ऑफ डे 4. 4थ्या दिवसानंतर 4थ्या दिवसाच्या एंडला काय होत असतं हा मोरोला कुठं जी एंट्री होत असते दॅट आर एंटर इन टू द युटरस. अशा प्रकारचं आपलं हे क्लिवेज. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ब्लास्टुलेशन अँड ग्लास्टुलेशन त्याचप्रमाणे इम्प्लांटेशनचा स्टडी करणार आहोत. धन्यवाद.